तर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी थेट वर्षा बंगल्यावर आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। शेतकरी कर्जमुक्ती, हक्काचा पीक विमा, सोयाबीन, कापूस दरवाढीसह विविध मागण्या आणि या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी हा इशारा दिला। वर्षा बंगल्यात घुसणार म्हणजे घुसणारच अशा भूमिकेवर रविकांत तुपकर हे ठाम आहेत। तर रविकांत तुपकरांना पोलिसांनी नोटीस सुद्धा जारी केली। शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांचे विविध प्रश्न यावरून रविकांत तुपकर हे आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा या निवासस्थानी आंदोलन करणार आहेत आणि या सगळ्या संदर्भातली बातचीत करण्यासाठी रविकांत तुपकर स्वतः माझ्यासोबत आहेत। सर, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांची आत्महत्या जी वर्षानुवर्ष आहे आणि त्यात वाढ होताना पाहायला मिळते। या सगळ्या विषयाला धरून तुम्ही प्रात्यक्षिक करणार आहात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं, तेही वर्षा या निवासस्थानी। पोलिसांची नोटीस देखील तुम्हाला आलेली, काय नेमकी भूमिका आहे? नाही, वर्षानुवर्ष म्हणजे खूप शेकडो वर्षापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या नाही आहेत। पूर्वी असं होतं की उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी, आता उलट झालं। आता उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती अशी परिस्थिती झालेली आहे। आणि या अलीकडच्या 10-20 वर्ष 20 वर्ष 2 दशकामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा म्हणाले की मी आता आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करतो, आणि आता दिवसाला 10 आत्महत्या, उलट वाढ झाली आत्महत्यांमध्ये। मग हे का झालं? कारण 2-3 वर्ष झाले सोयाबीन कापसाला भाव नाही आणि शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे। नॅशनल बँका कर्ज द्यायला तयार नाहीत। सगळ्या बाजूने शेतकरी अडचणीत सापडलेला आहे। म्हणून आमचं म्हणणं असं आहे की आचारसंहिता लागायच्या आधी शेतकऱ्यांना एकदा कर्जमुक्त करा, आणि मागच्या वर्षीचा पीक विमा अजूनपर्यंत मिळालेला नाही, तो आर्थिक वर्ष संपताना मार्चपर्यंत मिळायला पाहिजे असतो, परंतु ऑगस्ट आला, दुसऱ्या वर्षीचा पीक विमा घ्यायची वेळ आली तरी मागच्या वर्षीचा मिळायला तयार नाही। 100% पीक विमा न देणाऱ्या विमा कंपन्यांवर सरकार गुन्हे दाखल करणार आहे का, हा आमचा सवाल आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल तांबे समेत धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।